तर झाली होती सकाळची सुरुवात माझी नाश्त्यापासून. मस्त इकडं शिरा करायचा ठेवला होता मी करायला. त्यानंतर दूध तापायला ठेवलं होतं साईडला. त्यानंतर मुलात चाललं होतं इकडं आवराआवरी करायचं. स्कूलला जायचं होतं सम्राटला आणि परीला. त्याच्यामुळं माझी चालली होती सकाळची आणि नाश्त्याची घाई. त्यानंतर मस्त असा शिरा भाजून घेतल्यानंतर मस्त शिरा करून घेतला मी. त्यानंतर मी लागले सम्राटचं परीचं आवरायला. त्यानंतर त्यांच्या दोघांचं आवरून झाल्यानंतर त्यांना लगेच दूध केलं इकडं. दूध झाल्यानंतर साखर, त्यात थोडंसं तूप हे टाकून सगळं मी दूध करते. नॉर्मली गरम असतं थोडंसं, मग त्याला कोमट करायला पण वेळ लागतो. मग दोघांची ग्लास पण झाली होती तिकडं रेडी दोघांची पण आणि दोघांचं आवरून पण झालं होतं. मग त्याला लगेच दूध प्यायला दिलं का ते पण लगेच स्कूलला जायला निघतात. म्हणजे ह्याला दूध ते पिऊन त्यांचं आवरून लगेच स्कूलला निघाला तो पण सम्राट. आज युनिफॉर्मला सुट्टी होती त्याच्यामुळे त्यांना युनिफॉर्मला सुट्टी म्हणजे कलरचा ड्रेस घातला. त्याचे पप्पा सोडायला गेले होते आज त्याला. तर माझ्याकडंच असं सोडायचं काम. त्यानंतर आज ते गेले होते सोडवायला. त्यानंतर मी देवपूजा करून घेतली. सकाळचा नाश्ता झाल्यानंतर देवपूजा करून घेतली कारण की घरामध्ये आवराआवरी करायला पण वेळ लागतो. त्यानंतर देवपूजा झाल्यानंतर मग मी माझं आवराय घेतलं पटकीन असं. गेट टू मी रेडी असं झाल्यासाठी पटकीन मी पण रेडी झाले होते कारण की मला पण बाहेर जायचं होतं. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल की मी कुठं चालली आहे. त्यानंतर माझी बाहेरची कामं झाली तर मी सम्राटला आणायला तसंच जाणार होते. मग माझी बाहेरची सगळी कामं झाली तर मी गेले सम्राटला आणायला पण गेले होते. एक दीड तासानंतर माझं काम झालं होतं. दीड तास लागलं मला काम आवराय माझं. त्यानंतर ते झाल्यानंतर लगेच स्कूलला सोडायला म्हणजे आणायला गेले होते सम्राटला मी. त्यानंतर ह्यांना आणलं का लगे मी संध्याकाळी व्हिडिओ काढला. जास्त काही व्हिडिओज नाही काढले कारण की जायचं आहे बाहेर आम्हाला. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच समजेल. पुढचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा की आम्ही कुठं चाललोय तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच. त्यानंतर सम्राटला घेऊन मी घरी आले डायरेक्ट. त्यानंतर लगेच ह्याने परला घेऊन मी बाहेर जाणार होते ते ह्यांना परीची कटिंग करायला. केस तिची कट करायसाठी आले होते. तसंच त्यांना स्कूलमधून ते 4 वाजता आले होते. 4-4:30 वाजता. मग तिला घेऊन मी लगेच गेले स्कूलला म्हणजे कटिंग करायला गेले होते पार्लरमध्ये तिची. मग त्यांना इथं जवळच पार्लर आहे त्यामुळे बरा वेळ नाही लागत. 5-10 मिनिटाच्या अंतरावर आहे पार्लर. मग लगेच त्याची अशी यानं कटिंग करून घेतली. गोल कट मारलं. त्यावेळेस कट केली केस कारण की भरपूर तिची केस वाढली होती. आता थंडीचा महिना आहे ना त्याच्यामुळे तिला सर्दी पण सारखी होते. त्याच्यामुळे मला चल तुझा बारीक एकदम कट करून टाकू केस. पुढचा व्हिडिओ नक्की बघा की आम्ही कुठं चाललोय. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की समजेल आम्ही कुठं चालले आहोत. असाच आजचा माझा दिवस आवडतं. लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. इंस्टा बघत असेल तर फॉलो करा आपल्या पेजला. भेटू